पाचोरा परिसरातील जारगाव येथील एसबीआय एटीएम फोडून लाखो रुपयांची चोरी करण्याचा मोठा प्रयत्न युवकांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे उधळून लावण्यात आला आहे। ही घटना आज दिनांक 17 जून 2026 रोजी बुधवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास उघडकीस आली। मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा शहरापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावरील जारगाव गावातील सरळा रोडवरील एसबीआय एटीएम मध्ये अज्ञात चोरटे गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न करीत होते। रस्त्याने जाणाऱ्या काही सतर्क युवकांना हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ पाचोरा पोलिसांना माहिती दिली। माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी संशयित काही युवक एटीएम मधील रोख रक्कम असलेले कॅश कॅबिनेट काळ्या रंगाच्या कारमध्ये चढवण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले। सतर्क युवक व पोलिसांना पाहता चोरट्यांनी वाहनासह तारखेडा गार्डन दिशेने कारमधून पलायन केले। यानंतर तरुणांनी व पोलिसांनी आरोपींचा पाठलाग सुरू केला। मात्र सिनेस्टाईल थरारक पाठलागादरम्यान चोरट्यांच्या कारमधून गॅस सिलेंडर पाठलाग करणाऱ्या वाहनांच्या दिशेने फेकण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला। या प्रकारामुळे पाठलागात काही अडथळे निर्माण झाले असले तरी पाचोरा पोलीस व एलसीबी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संशयित वाहनाचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहे। पाचोरा पोलिसांनी धुळे जिल्ह्यातील शिरूर चौफुलीपर्यंत पाठलाग केला असून टोल नाके, धुळे पोलीस तसेच मध्य प्रदेश पोलीस नियंत्रण कक्षाला संशयित वाहन व चोरट्यांबाबत अधिकची माहिती देण्यात आली आहे। प्राथमिक माहितीनुसार संबंधित एटीएम मध्ये सुमारे 8 लाख रुपये रोख रक्कम होती। युवकांच्या जागरूकतेमुळे आणि पोलिसांच्या धाडसी कारवाईमुळे ही मोठी रक्कम चोरीला जाण्यापासून वाचली। दरम्यान घटना घडल्यानंतर बराच वेळ उलटूनही बँकेचे अधिकारी आणि तांत्रिक कर्मचारी घटनास्थळी न पोहोचल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। या प्रकरणी पाचोरा पोलीस व गुन्हे शाखेचे पोलीस पुढील तपास करीत असून फरार चोरट्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह विविध पथके कार्यरत करण्यात आली आहेत। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।